त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे, हे वास्तू आहे. आणि या ठिकाणी एकही वर्ष असं नाही की आम्ही इथं येत नाही. त्यामुळे आम्ही सगळेच मंडळी आज त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलो. भारतभरामध्ये देशभर फिरतो, काम करतो, पण या भूमीचं एक महत्त्व, या महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांचं महात्म्य देशभरामध्ये हे प्रवासात नेहमीच जाणवतं. त्याचा एक वेगळा अभिमान वाटतो की या भूमीतून आपण येतो, ज्या भूमीत ही थोर समाजसेवक झाले, ज्यांनी पुण्याचं नाव आपल्या कर्तृत्वानं मोठं केलं. आणि आज त्यांची जयंती सावित्रीबाईंची, त्यामुळे त्यांच्या स्मृतीस पुन्हा एकदा या ठिकाणी अभिवादन सालाबादप्रमाणे दरवर्षी आम्ही येतो. आज त्या ठिकाणी आम्ही सर्वांनीच केलं, आमचे शहराध्यक्ष, आमचे आमदार, सगळ्यांनीच. आम्ही सगळीच भारतीय जनता पार्टी म्हणून, संघटना म्हणून सातत्यानं अनेक वेगवेगळे उपक्रम सामाजिक बांधिलकीची जाणीव करत असतो. आणि शेवटी आपले महापुरुष आणि आपल्या ही सगळी आपली दैवत आहे, त्यांची शेवटी पूजन या निमित्तानं, त्यांच्या कर्तृत्वाची आठवण या निमित्तानं झाली पाहिजे. काल शिर्डीच्या विमानतळाच्या ठिकाणी तुम्ही जाऊन आलात, एक मोठं माइलस्टोन खरं म्हणावं लागेल, कारण की राज्य नाही तर देशभरातूनच लोक शिर्डीला जात असतात. एक अविस्मरणीय क्षण वाटतो. आपण जर पाहिलं तर देशभरातून जवळपास 2.25 कोटी लोक भाविक हे दरवर्षी शिर्डीला येतात. परंतु विमानसेवा ही 24 तास तिथे सुरू नाहीये. नाईट लँडिंगचे काही प्रश्न होते, रिकार्पेटिंगचं काम चालू आहे, CISFचा मॅनपॉवरचा विषय होता, ATCचा मॅनपॉवरचा विषय होता. त्यामुळे काल त्या ठिकाणी बैठक झाली आणि लवकरच पुढच्या 1-2-3 महिन्यामध्ये सगळे प्रश्न मार्गी लागतील. माननीय देवेंद्रजींचा सुद्धा या विषयात पाठपुरावा होता, माननीय विखे साहेबांचा सुद्धा पाठपुरावा होता. पुढच्या 2-3 महिन्यामध्ये, साधारणतः 3 महिन्यानंतर शिर्डीचं विमानतळ हे 24 तास आता सुरू राहील, अशा पद्धतीचं नियोजन आपण मी मागे सांगितलं, असं कुठलाही वाद नाही. आम्ही निवडणूक एकत्र लढलो, एक दिलानं लढलो, महायुती म्हणून लढलो. आमच्या नेत्यांमध्ये समन्वय आहे, कार्यकर्त्यांमध्ये ती समज आहे. त्यामुळे अशी कुठलेही वाद नाहीत, कुठली चर्चा नाही. जे पक्ष नेतृत्व निर्णय घेतो तो आम्हाला सगळ्यांना मान्य असतो. मुंबईमध्ये एक घटना घडली आहे ज्या ठिकाणी मराठी बोलत असल्यामुळेच त्याला माफी मागायला लागली. मराठी अस्मितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येतोय का? माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, असा कुठलाही प्रकार या राज्यात चालू दिला जाणार नाही आणि त्या संबंधित लोकांवरती कारवाई झाली. मागच्या वेळेला असाच एक प्रकार आपल्याला झालेला पाहिला. आपण पाहतो राज्यात शेवटी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री हे अगोदरही गृहमंत्री होते, 5 वर्ष गृहमंत्री होते, नंतर 2.5 वर्ष होते, आताही गृहमंत्री तेच आहेत. तर मला असं वाटतं की अत्यंत चांगल्या पद्धतीने या सगळे विषय ते हाताळतायत. त्यामुळे या राज्यात मराठी अस्मितेच्या विषयाला कुठेही धक्का लागणार नाही, ही जबाबदारी निश्चितपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सगळ्या सगळ्यांनी घेतली. नक्की कुठल्या पुरंदरचं विमानतळाच्या संदर्भात आता जागा निश्चित झालेली आहे. त्यामुळे पुढच्या काही काळात रविवारीच मुंबईला राज्यातल्या सर्व विमानतळाच्या विषयात, विमान सेवेच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत आमच्या भारत सरकारच्या मंत्रालयाच्या आमच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक मुंबईमध्ये होतीये. त्यात पुरंदरचा सुद्धा विषय आहे. येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये नेत्यांची इच्छा आहे की स्वबळावरती लढावी सगळ्या नगरसेवकांची, पण काही असं नसतं. शेवटी आम्ही कार्यकर्ते आहोत, जे पक्ष नेतृत्व सांगतो, जे सांगतात ते आम्ही ऐकत असतो. ही आमच्याकडे तरी शिस्त आहे, पद्धत आहे. त्यामुळे अजून वेळ आहे, जेव्हा निवडणुका येतील त्यावेळेला ते निर्णय घेतले जातील. पुढचा काय सांगा, महापालिका निवडणुकांचा असेल, त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर शिवसेनेचे 5 माजी नगरसेवक जे आहेत ते आता भाजपमध्ये प्रवेश करतायत. नेमकं काय कारण आहे या सगळ्या लोकांनी परत भाजपमध्ये येण्याचं? इन्कमिंग वाढतंय का? तुम्ही मागच्या 10 वर्षात पाहिलं असेल, माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये जे विकासाची कामं झाली, देश प्रगतीपथावर चाललाय. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा 10व्या अर्थव्यवस्थेवरती 5व्या अर्थव्यवस्थेवरती आपण आलो. जगभरामध्ये एक वेगळं मानाचं स्थान आपल्या देशाला आता मिळतंय आणि हे सगळे भारतीय अनुभवत आहेत. स्वाभाविकपणे राजकारणामध्ये सुद्धा आज देशभरामध्ये मोदीजींच्या विचारांवरती विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये नेते येत आहेत, कार्यकर्ते येत आहेत. पुण्यामध्ये सुद्धा शिवसेनेचे काही लोकप्रतिनिधी हे भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत. शेवटी आल्यानंतर त्यांचं स्वागतच केलं जातं. पण याचा विचार असा असतो की याच्यात कुठेही कुणालाही आम्ही स्वतःहून म्हणत नाही, पण मोदीजींच्या नेतृत्वाविषयी आणि देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.